श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही वास्तू नियम. हे नियम पाळल्यास घरात सुख समृद्धी येईल. 1. बुधवारी पोळपाट लाटणं खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केल्यास आर्थिक लाभ होतो. तर मंगळवार व शनिवार पोळपाट लाटणं खरेदी केल्यास जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. पोळपाट लाटणे कधीही उलटे ठेवू नये. धान्याच्या डब्यावर ठेवू नये. पोळपाट लाटण्यावर काम करताना आवाज होऊ देऊ नये. वापरल्यानंतर पोळपाट लाटणं अस्वच्छ ठेवू नये. 2. घरात डस्टबिन चुकूनही ईशान्य दिशेला ठेवू नये. जर तुम्ही ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवत असाल तर घरातील लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार टीव्ही दक्षिण पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दक्षिण दिशेला असावा असे सांगण्यात आले आहे. यामुळे लिव्हिंग रूम मध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. वास्तुशास्त्रानुसार टीव्ही अशा ठिकाणी ठेवू नये जेथून घरात प्रवेश करताना समोर टीव्ही दिसत असेल. हे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. 4. पूजेशी संबंधित साहित्य उघडे ठेवू नये. ते एखाद्या कपाटात किंवा एखाद्या डब्यात ठेवावे. याशिवाय दिवा लागल्यानंतर आगपेटीच्या काड्या इकडे तिकडे फेकू नये. जळालेल्या काड्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. देवघरात आगपेटी किंवा लाइटर यासारख्या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. सुकलेली फुलं आणि इतर निर्माल्य देखील देवघरातून वेळोवेळी विसर्जित करावे. यामुळे घरात प्रसन्नता राहते. 5. घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र असा जप करत स्वयंपाक करावा. त्यामुळे स्वयंपाक अधिक चविष्ट आणि रुचकर होतो. सोबतच त्या मंत्रामध्ये असलेली शक्ती व गुणधर्म त्या स्वयंपाकात उतरतात. घरात जर समस्या असतील, कुटुंबातील लोकांमध्ये चिडचिडेपणा असेल, तो कमी होण्यास मदत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 6. उत्तर आणि ईशान्य दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेस सोफा ठेवावा. 7. किचन मधील फ्रीज, मिक्सर आणि भारी सामान दक्षिण आणि पश्चिम भिंती शेजारी ठेवावं. 8. टाकाऊ साहित्य जसे की जुने वर्तमानपत्रे, चिंध्या आणि नको असलेल्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवणे टाळावे. 9. घराच्या दक्षिण पूर्व आणि दक्षिण भागात तूप आणि स्वयंपाकाचे तेल साठवणे फायदेशीर आहे. कारण असे मानले जाते की यामुळे स्वयंपाकघर नेहमी अन्नानी म्हणजे धनधान्यानी भरलेले असेल. 10. स्वयंपाकघरातील वास्तूशी संबंधित समस्या
दूर करण्यासाठी स्वयंपाकघराच्या ईशान्येला म्हणजे ईशान्य कोणात श्री गणेशाचे चित्र लावावे हे योग्य ठरते. स्वयंपाकघरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने किचन स्वच्छ करावे. 11. सकाळी अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक समस्या दूर होतील. शिवाय काही तांदूळ घेऊन त्यात हळद मिसळावी. हळदीचे तांदूळ एका लाल रंगाच्या कापडात बांधून ही पुडी पर्समध्ये ठेवावी. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. 12. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ लसूण बांधल्यास घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. 13. वास्तुशास्त्रानुसार तवा घरात नेहमी अशा जागी ठेवावा जिथे बाहेरच्या व्यक्तीची नजर त्यावर पडणार नाही. तवा नेहमी आडवा ठेवावा, त्याला कधीही उभा करून ठेवू नये. 14. स्वयंपाकघरात पाण्याची भांडी नेहमी उत्तर पूर्व अथवा पूर्व दिशेला भरून ठेवली पाहिजे. 15. वास्तुशास्त्रानुसार औषधाची पेटी नेहमी ईशान्य कोनात म्हणजे उत्तर पूर्व दिशेला ठेवावी. या जागी प्रथमोपचार किट ठेवणे देखील चांगले मानले जाते. किचनमध्ये कधीही औषधे ठेवू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.